राज्यात आजपासून ई कॅबिनेट प्रणाली सुरुवात होते। सर्व मंत्र्यांना बैठकीत आयपॅडचं वाटप करण्यात येणार आहे। मंत्रिमंडळ टिप्पणी, मंत्रिमंडळ अजेंडा आता आयपॅडवर मिळणार आहे। तर पेपरलेस मंत्रिमंडळ बैठक व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आग्रही होते आणि बैठकीतील टिप्पणी अजेंडा लीक होऊ नये यासाठी ई कॅबिनेट जारी करण्यात आले आहे। ई कॅबिनेटचा आज पहिला दिवस आहे आणि त्यामुळे बैठकीत टॅब आणि पेपर देण्यात आलेले आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, आता राज्याचा कारभार पेपरलेस होणार आहे, ई कॅबिनेट आजपासून सुरू झालेलं आहे, काय अपडेट? पेपरलेस कारभाराकरता याआधीच म्हणजे साधारणपणे 5 वर्षापूर्वीच सरकारने जे आहे ती पुढाकार घेऊन सुरू केला होता आणि अनेक विभाग जे आहेत ते आता जवळपास पेपरलेस झालेले आहेत। पण कॅबिनेटमध्ये मंत्र्यांना आयपॅड देऊन ई कॅबिनेट करण्याचा उद्देश यामागे वेगळा होता। कारण का कॅबिनेटच्या आधीच कॅबिनेटमध्ये नेमकं काय होणार आहे, कोणत्या विषयांवरती चर्चा होणार आहे, याच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लीक होत होत्या, त्या बाहेर पडत होत्या। आणि याच वेळी आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरती प्रतिक्रिया दिली होती की ज्यावेळेस मंत्रिपदाची आपण शपथ घेतो तेव्हा गुप्तता आम्ही पाळू अशा पद्धतीनं आपण शपथ घेतो, पण त्या शपथेचा कुठेही ती शपथ जी ती कोणी पाळताना दिसत नाही। यामुळेच हा सगळा निर्णय जो आहे तो गुप्तपणे घ्यावा किंवा गुप्तपणे सगळ्या गोष्टी चालाव्या आणि जे काही निर्णय होतील ते जाहीररित्या कळवले जातीलच। याच करता ज्यावेळेस मंत्री जे आहेत ते कॅबिनेटला येतील त्यावेळी त्यांच्यासमोर जो आयपॅड ठेवला जाईल, आयपॅडवरती त्यांना तिथं त्यांचे विषय जे आहेत आजच्या कॅबिनेटचे ते सगळे दाखवले जातील, सांगितले जातील आणि त्यानंतरच तिथून पुढे चर्चा होईल, त्यावरती निर्णय होईल। म्हणजे कॅबिनेटच्या आधी कोणता विषय लीक होणार नाही किंवा कोणत्या विषयावरती म्हणजे माझा विभागाचा विषय जो आहे त्या विषयासंदर्भातच तुम्हाला कॅबिनेटच्या आधी कळवलं जाईल, पण इतर विषयासंदर्भातल्या इतर मंत्र्यांना कोणतीही माहिती मिळू नये किंवा ती माहिती त्यांच्या जे कर्मचारी असतील त्यांचे पर्सनल पीए असतील किंवा ओएसडी असतील यांच्यापर्यंत पोहोचून तिथून लीक होऊ नये याकरता घेतलेली खबरदारी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। अजित, असेच सोबत राहा। खरं तर आणखीन एक मोठी बातमी येते, त्या संदर्भात देखील तुमच्याशी बातचीत करायची आहे। शिक्षण मंत्री दादा भुसे हे राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं कळतंय। हिंदीच्या मुद्द्यावर दादा भुसे हे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत। राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दादा भुसे यांनी वेळ मागितलेली आहे। हिंदी भाषेसंदर्भात राज ठाकरे यांना सरकारची भूमिका समजावून सांगणार असल्याचं कळतंय। तर हिंदी विषयाला मनसेचा तीव्र विरोध आहे आणि या विषयावर सोमवारी रात्री मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली आणि त्यानंतर आता शिक्षण मंत्री दादा भुसे हे राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं कळतंय। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याला अधिक माहिती देतील। अजित, नक्कीच विशेष करून या बाबतीमध्ये ज्यावेळेस मनसेनं त्यांची भूमिका स्पष्ट केली, अगदी काल संदीप देशपांडे यांनी जे वक्तव्य केलं की विधानसभेमधले मंत्री आणि आमदार हे शंड आहेत, यांनी ज्या पद्धतीनं सभागृहामध्ये किंवा GR निघालण्याचा विरोध केला पाहिजे होता किंवा हे होऊन दिलं नव्हतं पाहिजे अशा पद्धतीने वक्तव्य केल्यानंतर एकंदरच या गोष्टीवरून जे रान पेटलेलं आहे त्याच्यावरती कुठेतरी मनसेने जी आक्रमक भूमिका घेतली यामुळे सरकारची एक प्रकारे कोंडी झालेली आहे हे यावरून स्पष्ट होतं आणि त्यातूनच मार्ग काढण्याकरता काल रात्री झालेल्या मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दादा भुसे शिक्षण मंत्री यांच्या बैठकीमध्ये एक मुद्दा घेण्यात आला की सरकारनं कुठेही चुकीचं काही केलेलं नाहीये, हिंदी भाषा सक्तीची नसून मराठी भाषा सक्तीची आहे हे राज ठाकरे यांना पटवून देण्यात यावं याबाबत जी आहे ती चर्चा झाली होती आणि त्यानुसार मंत्री शालेय शिक्षण जे दादा भुसे आहेत त्यांनी राज ठाकरे यांच्या भेटीची वेळ मागितली आहे। लवकरच दादा भुसे त्यांना भेटायला जाणार आहेत आणि सरकारची नेमकी भूमिका काय आहे, जो GR काढलेला आहे तो कशा रीतीनं आहे, त्यामध्ये सरकारची भूमिका ही मराठी सक्तीच्या बाजूनेच आहे ना की हिंदीच्या बाजूने, हे पटवून देण्याचं काम जे आहे ते सरकारचे मंत्री जे आहेत ते करणार आहेत। पण मनसेने ज्या पद्धतीने भूमिका घेतली आहे की हिंदी पर्यायी भाषा असूच नये हा जो मुद्दा काढायचा आहे तो मुद्दा सरकार काढणार का राज ठाकरेंची समजूत काढणार हे आता दादा भुसे आणि राज ठाकरे यांची भेट झाल्यानंतरच स्पष्ट होईल। ठीक आहे अजित, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद।